ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माननीय एकनाथ शिंदे साहेब हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत। दर आठवड्याला आम्ही आठवड्याभरामध्ये आमच्या डिपार्टमेंट थ्रू महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केलं, आम्ही नवीन योजना काय आणल्या, आम्ही संघटनेसाठी किती जिल्ह्यामध्ये गेलो याचा आढावा स्वतः दर आठवड्याला किंवा 15 दिवसांना एकनाथ शिंदे साहेब घेत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आजची बैठक होती। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सुरू आहे, यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि असं देखील म्हटलं जातं की या निवडणुकीच्या वोटिंगमध्ये ऑपरेशन टायगर देखील सक्रिय आहे। 5 ते 6 मतं फुटली आहेत। याबद्दल खरोखरच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की श्रीकांत शिंदे साहेब खासदार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं दिल्लीमध्ये रॅपो ठेवून आहेत आणि अनेक वेळा आम्ही सांगितले की पूर्वी त्यांच्यावर एकनाथ शिंदे साहेबांचे सुपुत्र म्हणून टीका होत होती की त्यांचे चिरंजीव आहे म्हणून ते राजकारणात आहेत, म्हणून त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व त्यांनी हे दिल्लीमध्ये सिद्ध करून दाखवलं, ह्याचं हे द्योतक आहे आणि मला असं वाटतं की निकाल लागेपर्यंत आपण थांबू। नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे आणि नवीन पंतप्रधान आता नियुक्त केले जातील, अराजक माजले त्या ठिकाणी, कसं पाहता? आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेवर पंचायत समितीवर बोलू, तिकडे नेपाळला पंतप्रधान बदललं आहे त्याच्यावर बोलण्या एवढा मी मोठा नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की मी राखेतून भरारी घेतली आहे। महत्त्वाच्या ज्या नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका आहेत त्याच्यासाठी काही मोर्चे बांधणी किंवा त्यासाठी कशा प्रकारे शेवटी अशा बैठकांमधनं संघटनात्मक चर्चा होत असते। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती म्हणून लढण्याच्या संदर्भामध्ये देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सूचना केल्या। महायुतीची ताकद संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेवर असली पाहिजे, ही देखील एकनाथ शिंदे साहेबांची आजच्या बैठकीतली भूमिका होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत, नगर विकास खात्याच्या निधीवरती कात्री लावलेली असं असताना निधी कमी पडतोय तक्रार मंत्र्यांनी केली आणि अशी समस्या। कात्री हा शब्द तुमचा आहे, मला असं वाटतं की मी देखील 25 वर्ष सभागृहामध्ये आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुतीचं सरकार सुरू आहे, तिघांमधलं बॉन्डिंग चांगलं आहे, सूत्रांची माहिती तुमच्यापर्यंतची पोहोचते ती चुकीची आहे। संजय राऊत म्हणतात की दसरा मेळाव्याच्या आधी आम्ही मोठा धमाका करणार। दसरा आता 2 तारखेला आहे ना, 2 तारखेला दसरा आहे, 2 ऑक्टोबरवर आपण वाट बघू ना, केवढा धमाका होता, लवंगी आहे, दादा बॉम्ब आहे, सद्दाम बॉम्ब आहे, काय बघू आपण। जी आपली शिवभोजन थाळी ही जी योजना आहे ती योजना बंद होण्याच्या वाटेवर आहे असं कळतंय, सूत्रांची जी माहिती मिळालेली आहे। नाही, योजना बंद होणार नाही, तिथं योजना बंद होण्याचा प्रश्न येत नाही, परंतु तिथं जे चालवणारे लोक आहेत त्यांचा निधी काही 2-3 महिन्याचा मिळाला नाही अशी तक्रार आहे, फेब्रुवारीपासून मिळाला नाही, पण त्याच्यासाठी आम्ही शिवसेना म्हणून पुढाकार घेतलेला आहे। शिंदे साहेबांची आमची चर्चा झालेली आहे आणि आजच आम्ही भुजबळ साहेबांची देखील चर्चा करणार आहोत। मुख्यमंत्री म्हणाले की राखेतून उंच भरारी घेतली, मुख्यमंत्र्यांनी काल भाषण केलं, मुंबईमध्ये त्यांना पुरस्कार दिला फिनिक्स म्हणून, राखेतून मी भरारी घेतली फिनिक्स पक्ष। नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे ना, ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप प्रचंड पद्धतीनं झाले त्याच्यानंतर मला असं वाटतं की शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, ही सगळी मंडळी टीकेला टीकेनं उत्तर देत नाहीत तर टीकेला कामानं उत्तर देतात, हे देवेंद्रजींनी देखील दाखवून दिलेलं आहे आणि शिंदे साहेबांनी देखील दाखवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या त्या भाषणाकडे आम्ही अतिशय सकारात्मक बघतो आणि त्यांच्यावर जी काही विरोधकांनी परिस्थिती निर्माण केलेली होती त्याच्यावर त्यांनी मात केली, अशा पद्धतीचं ते भाषण होतं। जरांगे पाटील म्हणताय की 17 सप्टेंबरपर्यंत GRची अंमलबजावणी करावी, अन्यथा आम्ही दूध पण पोचू देणार नाही, भाजीपाला मुंबईत बंद करू। या संदर्भामध्ये आमच्या उपसमितीचे अध्यक्ष हे माननीय विखे पाटील साहेब आहेत, त्यांनी आज देखील आमच्या समवेत उपसमितीची बैठक घेतलेली होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली योग्य दिशेने कामकाज सुरू आहे। नाराजीचं काय, कारण ते कोर्टामध्ये जाणार। भुजबळ साहेब देखील आज कॅबिनेटला उपस्थित होते। कॅबिनेट मंत्र्यांच्या चौकशीसाठी SIT नेमली जाणार आहे। एकूणच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वन जमिनी संदर्भात राज्य सरकारने SIT स्थापन केली। या संदर्भामध्ये देखील मी सकाळी खुलासा केलेला आहे, संजय शिरसाट साहेबांवर नाहक टार्गेट करून काही लोक आरोप करतायत, हे योग्य नाही, कुठेही त्यांच्या निर्णयाची SIT लागलेली नाही आणि वन खात्याच्या जमिनीबद्दल जी काही जागा दिली म्हणून सांगतात ती कोणालाही हँडओव्हर केलेली नाही। संजय शिरसाट यांना टार्गेट केलं जातंय, सांगितलं ना मी, विरोधकांकडनं टार्गेट केलं जातं आहे, शिवसेना मंत्री म्हणून कदाचित टार्गेट केलं जात असेल, परंतु जी माहिती घेतलेली आहे त्याच्या संदर्भात त्यांनी केलेल्या कामासंदर्भात कुठेही SIT नेमलेली नाही। आज जो हमारी माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में बैठक हुई उसमें जो आने वाली स्थानिक स्वराज्य संस्था है वहाँ महायुति से लड़ना चाहिए, ये भी साहब का मार्गदर्शन हुआ और हम जो 8 दिन में 9 दिन में 15 दिन में जो काम करते हैं उसका आढ़ावा माननीय एकनाथ शिंदे साहब लेते हैं, उसका आढ़ावा उन्होंने लिया है। धन्यवाद। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.